हे फेरोक्रेट नावाचं स्ट्रक्चर आहे आणि खाली याच्या खाली शॉप असल्यामुळे तिथे लिकेज येते मित्रांनो. माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये एक 4 ते 5 ठिकाणीच हे काम असेल मित्रांनो. असे या प्रकारचे स्ट्रक्चर. वरील भाग हा पूर्ण मित्रांनो आपण नेट लावून कोटिंग केलेला आहे. हे काम बाकी आहे मित्रांनो. पलीकडे भाग दाखवतो आपल्याला. हे बघा मित्रांनो, हे स्ट्रक्चर आपल्याला दिसून येईल मित्रांनो. ज्यांना काही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला त्यांनी मित्रांनो असे पत्र्याचे शेड मारलेले आहेत मित्रांनो. आता ह्याला पूर्ण आपण वरती कोटिंग केली होती. आता आपल्याला जिथे लिकेजचा पॉईंट आहे मित्रांनो ते दाखवतो. हे बघा मित्रांनो, बाहेरील बाजूस ते स्ट्रक्चर आहे आणि तिथूनच अशी भिंतीला ओल येते मित्रांनो. हे बघा मित्रांनो, वरील भाग आपण कोटिंग केलेला आहे आणि आपल्याला हे व्हाईट स्पॉट दिसतात मित्रांनो. ते पाण्याचे डॉट आहेत मित्रांनो. या स्ट्रक्चरवरती मित्रांनो हे प्लास्टर पूर्णपणे पोकळ झाल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जाऊन ते फुगले होते मित्रांनो आणि त्यालाच पाणी धरून आतमध्ये शेडच्या आतमध्ये येत होते मित्रांनो पाणी. हे बघा शेड आपण काढायला लावले आहे मित्रांनो, हे दिसेल आपल्याला. पाणी स्टोर होण्यासाठी त्याला भरपूर जागा होते मित्रांनो, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होता. हे दुसऱ्या बाजूचे स्ट्रक्चर आहे मित्रांनो. याचा आतील भाग पूर्णपणे पोकळ असल्यामुळे मित्रांनो पाणी आतमध्ये जाऊन ते सिपेज होत होते मित्रांनो आणि त्याच्यामुळेच भिंतीला ओल येत होती. हे बघा आपल्याला दिसेल मित्रांनो. आणि या बाजूचे प्लास्टर आपण तोडलेलं आहे मित्रांनो. या स्ट्रक्चरवरती जे काही प्लास्टर होते मित्रांनो, हे प्लास्टर एक वेगळ्या प्रकारचं प्लास्टर आहे मित्रांनो. आपल्या दिसून येईल मित्रांनो. त्याच्यावरती एक वॉटरप्रूफ लेअर एक होता मित्रांनो. कामाबद्दल कुणाला काही माहिती असल्यास मला नक्कीच कळवा मित्रांनो. नसेल तर ठीक आहे, माझ्यासोबत राहिल्याने पण आपल्याला भरपूर माहिती मिळेल मित्रांनो. आणि एक महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. वॉटरप्रूफिंगचे सर्व प्रकारचे कामे आपण करतो मित्रांनो, तर त्याच्याबद्दल आपल्यालाही त्याचं खूप नॉलेज आहे मित्रांनो. आणि ही गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. आपलं फ्लॅट असू द्या, बंगला असू द्या, तर त्याच्यामध्ये वॉटरप्रूफिंगचे खूप काही प्रॉब्लेम असतात, इंटरनल एक्सटर्नल. तर त्याची पुरेपूर माहिती आपल्याला मिळेल मित्रांनो. तर प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करेन मित्रांनो. धन्यवाद.